नमस्कार, मी ॲडव्होकेट सुषमा तुमच्या सगळ्यांचं माझ्या हेल्दी आणि लीगल हेल्पलाईनमध्ये स्वागत करते. सध्या श्रावण महिना सुरू झाला आहे आणि यापुढचे सगळेच महिने धार्मिक आहेत. नवरात्रापर्यंत सगळे महिने धार्मिक असल्यामुळे स्त्रियांचं मुख्य म्हणजे काय आहे तर व्रतवैकल्य करणे. तर ह्या व्रतवैकल्यांकडे स्त्रियांचा कल जास्त असतो आणि स्त्रिया जास्त करून पुरुषांपेक्षा सुद्धा स्त्रिया श्रद्धेने या सगळ्या परंपरा पाळतात आणि त्यामुळे स्त्रियांना अनेक गोष्टींना तोंड द्यावं लागतं. आता अनेक गोष्टीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे तर उपवास करणे. उपवासांवरती स्त्रियांचा अतिशय भर असतो. मग त्याच्यामुळे काय होतं तर ॲसिडिटी वाढते. मग आता ॲसिडिटी वाढते बरोबर आहे. अनेक सणांच्या दिवशी श्रद्धेने उपवास केला जातो. अनेक तास पोट रिकामं होतं राहिल्यामुळे आणि ते रिकामं राहिल्यामुळे पोटामध्ये आम्ल ॲसिड असं तयार होतं. जळजळ होते, आंबट ढेकरा येतात, छातीमध्ये दुखण्याचा त्रास सुरू होतो आणि ह्यालाच आपण ॲसिडिटी असं म्हणतो. तर ही जी ॲसिडिटी असते त्याच्यामुळे तुम्ही जे उपवास करता त्याचा पूर्ण असा आनंद घेऊ शकत नाही. मग आता त्याच्यासाठी काय उपाय आहे तर तुम्ही उपवास करायला हरकत नाही आहे, परंतु ॲसिडिटीपासून कसं दूर राहायचं ते मी आता सांगते. पहिली गोष्ट म्हणजे आहाराचे योग्य नियोजन करायचं. योग्य नियोजनामुळे तुम्हाला उपवासाच्या दिवशी काय खायचं कसं खायचं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्हाला काय पचतं. योग्य आहार घेतला तर ॲसिडिटीचा त्रास पूर्णपणे तुम्हाला टाळता येईल. दुसरं म्हणजे रिकाम्या पोटी सुरुवात कधीच करायची नाही. म्हणजे उपवासाची सुरुवात करण्यापूर्वी केळं, सफरचंद, मुठभर बदाम, थोडे दही हे जर अगोदर खाल्लं तर यामुळे काय होतं की पोटामध्ये थेट ॲसिड तयार नाही होत. म्हणजे सकाळी थोडंसं दही खा, थोडेसे बदाम खा, एखादं फळ खा, म्हणजे ॲसिडिटी एकदम नाही वाढत. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची, थोड्या थोड्या वेळाने खा. उपवास आहे, भूक लागली म्हणजे एकादशी दुप्पट खाशी असं अजिबात करायचं नाही. कारण एकादशी दुप्पट खाशी याचा अर्थ काय आहे की भूक लागलेली असते, सकाळपासून पोटात काही नसतं आणि त्यामुळे आपल्याला भरपूर खावंसं वाटतं. म्हणून मग साबुदाण्याची खिचडी ती जर केलेली असेल तर आपण भरपूर प्रमाणात खातो. त्याच्यामध्ये तिखट असतं, मीठ तर असतंच, शिवाय शेंगदाण्याचा कूट जो आपल्याला शरीराला त्यावेळेला त्रासदायक असतो. एरवी तो विषय वेगळा आहे. परंतु म्हणून एकादशी दुप्पट खाशी असं न करता एकाच वेळी भरपूर खाण्याऐवजी 2-3 तासांनी थोडं थोडं खात राहा. त्यामुळे पोटाला आराम मिळतो आणि ॲसिडसुद्धा नियंत्रणात राहतं. आता चौथं म्हणजे उकडलेले पदार्थ तुम्ही खा. खास करून जसं की रताळे आहेत, साबुदाण्याची खिचडी खायला हरकत नाही आहे, पण ती कमी तेलाची असावी, कमी तिखटाची असावी. फळं खावीत तुम्ही, केळी, सफरचंद, पपई हे खावं. तसंच जास्त करून राजगिऱ्याचा लाडू जर तुम्ही दुधातनं घेतला तर फार उत्तम. म्हणजे पौष्टिक आपल्या पोटामध्ये जातं आणि ॲसिडिटी दुधामुळे वाढत नाही. थंड दुधामध्ये घालून घ्यायचं. खजूर आहे, खजूरसुद्धा तुम्ही खजूर थोडंसं खाऊ शकता. त्यानंतर पाचवी गोष्ट म्हणजे तुम्ही काय टाळायला हवं तर या वेळेला जेव्हा ॲसिडिटी असते तेव्हा आपल्या घशाशी बघा तुम्ही असं आंबट येतं, जळजळ होते, तर तसे पदार्थ टाळायचे. म्हणजे कोणते तर संत्री, मोसंबी यासारखी आंबट फळं असतात. तसेच तळलेले पदार्थ. खूप जण काय करतात, साबुदाणा वडा करतात, तळलेल्या बटाट्याची भाजी करतात. मसाले पदार्थ खाणं ते उपवासाच्या दिवशीसुद्धा सोडत नाहीत. तर हे पदार्थ तुम्ही टाळा. तळलेले पदार्थ टाळायचे. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे राजगिऱ्याचे लाडू दुधात घालून, खजूर खा, भूक लागली फळं खा, साबुदाण्याची खिचडी कमी तेलाची खा, हे सगळं तुम्ही करू शकता. आता त्यानंतर 6वी गोष्ट म्हणजे हायड्रेशन आणि योग्य पेय हे आपण योग्य प्रमाणात घेतलं पाहिजे. आता ॲसिडिटी जर टाळायची असेल तर बाहेरची जी पेय असतात, रेडीमेड पेय, ती अजिबात प्यायची नाही. जसं की कोको आहे किंवा फ्रुटी आहे, हे पदार्थ टाळायचे. कारण त्याच्यामध्ये सगळं कृत्रिमतेने बनवलेलं त्याच्यामध्ये सर्व ॲड असतं आणि म्हणून त्याच्यातच ऑलरेडी ॲसिड तयार असतं झालेलं. तर ते आम्ल पदार्थ असतात ते आपण खायचं नाही. ते टाळण्यासाठी शरीरात योग्य प्रमाणात पाणी भरपूर तुम्ही प्या. घरातलं दिवसभरात तुम्ही काहीही घ्या, म्हणजे भरपूर पाणी तर प्याच तुम्ही. दिवसभरात थोडं थोडं पाणी पित राहायचं. त्याच्यामुळे काय होतं की पोटातलं जे ॲसिड असतं ते ॲसिड कमी होतं, कमी होत जातं. त्याच्यानंतर चहा, कॉफी ह्याचं तुम्ही रामराम ठोकलेलाच बरं आहे. उपवासामध्ये चहा आणि कॉफी पिण्याची चूक कधीच करू नका.
कॅफीनमुळे ॲसिडिटीचा त्रास आणखीन वाढतो, त्यामुळे ते पिणं टाळा. सगळ्यात उत्तम पर्याय काय आहे मग, तर तुम्ही थंड दूध, ताक, लिंबू साखरेचं सरबत आणि तेही नसेल तर मग शहाळ्याचं पाणी, जे नैसर्गिकरित्या तुम्हाला अवेलेबल असेल, उपलब्ध असेल तेच तुम्ही घ्या, ज्यामुळे तुमच्या शरीरातलं, पोटातलं ॲसिड ते कमी करू शकतं. त्याच्यामुळे तुम्ही या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायच्या. आता 7वी गोष्ट म्हणजे जीवनशैलीतही तुम्हाला यावेळेला बदल करावा लागेल. कसा, तर काही सवयी असतात, त्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. म्हणजे कसं, तर दुपारी 2 वाजता खाणं, 3 वाजता खाणं, रात्री एकदम 10 वाजता खाणं. तर असं न करता सकाळी उठा, थोडासा व्यायाम करा, प्राणायाम करा, त्याच्यानंतर कपालभाती करा. म्हणजे ज्यामुळे कपालभातीमुळे काय होतं की पोटातलं जे ॲसिड असतं ते तयारच होत नाही, त्याच्यामुळे सकाळी कपालभाती करा. आणि जेवण तुम्ही 11 ते 12च्या दरम्यान, जे तुमचं उपवासाचं तुम्हाला जेही काही खायचं असेल, तळलेलं सोडून, तर तुम्ही ते 11 ते 12च्या दरम्यान करा. आणि रात्रीसुद्धा तुम्ही संध्याकाळीसुद्धा 7 ते 8च्या दरम्यान तुमचा फराळाचा टाईम ठरवून ठेवा. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुरेशी झोप घ्यायला पाहिजे तुम्ही. 8वी गोष्ट ही आहे की पुरेशी झोप घ्या. उपवासाच्या आदल्या दिवशी पूर्ण तुमची झोप शांत झालेली पाहिजे, व्यवस्थित तुम्हाला झोप मिळालेली असली पाहिजे. कारण झोप जर पूर्ण झालेली नसेल तर तुमचं हार्मोनल संतुलन जे असतं ते बिघडतं आणि त्यामुळे सुद्धा तुमची ॲसिडिटी वाढते. खूपदा तुम्ही बघा, जागरण झालं की काही ॲसिडिटी ज्यांना त्रास होतो ॲसिडिटीचा किंवा पित्ताचा, तर त्या लोकांना घशापर्यंत आंबट येतं. ते का येतं, तर झोप पूर्ण न झाल्यामुळे शरीरातलं म्हणजे पोटातलं ॲसिड वाढलेलं असतं. तर पोटातलं ॲसिड वाढायला हवं असेल तर तुम्हाला झोप पूर्ण घ्यायची. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची आणखीन एक गोष्ट म्हणजे जेवणानंतर लगेच झोपायचं नाही. ॲक्टिव्हिटीज करा. आपल्याला जेवण झाल्यानंतर खूप काही गोष्टी असतात, स्वयंपाकघर आवरायचं असतं, टेबल पुसायचं असतं, ओटा आवरायचा असतो. ही कामं सगळी जेवण झाल्यानंतर ठेवायची. म्हणजे खूप बायका काय करतात, सगळं आवरून घेऊ बाई मग जेवण करू, असं करून सगळं आवरतात आणि मग जेवण करतात आणि जेवण झालं की लगेच जाऊन गादीवर पडतात. तर असं करायचं नाही. ओटा पडलाय ना, पडू द्या, तुम्ही नंतर आवरा. तुम्ही छानपैकी अगोदर खाऊन घ्या, त्यानंतर तुम्ही तुमचा ओटा आवरा, किचन बाकीचा आवरा, टेबल आवरा, बाकीच्या कुठल्या छोट्या छोट्या वस्तू असतील, गोष्टी असतील तर त्या आवरा. म्हणजे 1 तास तरी त्या सगळ्यामध्ये गेला पाहिजे. ह्याचा म्हणजे सांगण्याचा अर्थ काय आहे की तुम्ही काहीही खाल्ल्यानंतर लगेच तासभर तरी झोपायचं नाही. बसून किंवा थोडं चालल्याने अन्नपचनास सहज मदत होते, त्यामुळे लगेच झोप टाळा. त्याच्यानंतरची पुढची गोष्ट महत्त्वाची काय आहे, 10वी, तणाव टाळा. तणावामुळे पोटामध्ये ॲसिड जास्त प्रमाणात तयार होतं. आजकाल सगळ्यांची जीवनशैली अशी की ज्यांना खूप तणाव आहे, ताण आहे, अशा बऱ्याच गोष्टी आहेत. तर त्यामुळे त्या तुम्ही शक्यतो टाळण्याचा प्रयत्न करा. मनावरचा ताण हलका करण्यासाठीच सकाळचा मी जो प्राणायाम सांगितला तो तेवढ्यासाठी सांगितला आहे. ओंकार हा मनातला ताण हलका करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ह्यासाठी ओंकार करणं खूप गरजेचं आहे. पोटातलं ॲसिड टाळण्यासाठी कपालभाती करणं खूप गरजेचं आहे. तर तुम्ही ते करा. हे तुम्हाला कपालभाती, ओंकार, अनुलोम विलोम हे सगळं तुम्हाला जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर तुम्हाला सापडेल. आणि ह्याच्यावरती मी पूर्वी पण एक व्हिडिओ टाकलेला आहे, तर तो मला आता जर परत मिळाला तर मी तो परत तुम्हाला टाकते या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तर तणावामुळे ॲसिड जे वाढतं तर त्या दिवशी मन शांत ठेवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे हे सगळं फक्त उपासाच्या दिवशी करायचं असं नाही आहे, नेहमी पण सुद्धा हे करायचं. पण खास करून उपासाच्या दिवशी ॲसिडिटीचा त्रास जास्त वाढतो आणि तो वाढू नये म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत. तुम्ही उपास अगदी श्रद्धेने करा, मनापासून करा, पण त्या करताना तुमच्याकडनं जर चूक झाली तर तुम्हाला ईश्वरसुद्धा वाचवणार नाही. झालेल्या चुकीचं फळ तर मिळतंच, त्यामुळे तुम्हाला चांगलं फळ मिळेल, पण त्याच्यात तुम्ही चुकीचं वागलात तर चुकीचं फळही आपल्याला मिळतं. म्हणून उपवास करताना माझ्या मैत्रिणींनो, तुम्ही खूप काळजी घ्या, काळजी घेऊन उपवास करा. मी तुम्हाला सगळ्यांना खूप छान छान शुभेच्छा देते. तुम्ही श्रद्धेने सगळं केल्यानंतर तुम्हाला ईश्वर नक्की पावणार आहे, तुम्हाला ईश्वर नक्की प्रसन्न होणार आहे. परंतु काळजी घ्या. धन्यवाद.